नमस्कार मंडळी, माझं नाव अश्विनी देशमुख आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत पॉवर बी आय हे डेटा ॲनालिटिक्स टूल. तर पॉवर बी आय हे ॲक्च्युली एक मायक्रोसॉफ्टनी बनवलेलं टूल आहे आणि या टूलवर आपण डेटा व्हिज्युअलाइज करू शकतो. तर हे त्याचं डॅशबोर्ड आहे. जेव्हा आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू, आपण त्याला इनपुट देऊ, तेव्हा तुम्हाला डिटेल एकदम प्रॉपरली क्लिअर होतील. या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक छोटं इंट्रोडक्शन आहे की पॉवर बी आयसाठी तुम्ही कोणते पण डेटा इम्पोर्ट करू शकता. एक्सेल, CSV, SQL सर्व्हर किंवा ब्लँक टेबल, एम्प्टी फाईल्स, काही पण. राईट हँड साईडला हे जे तुम्हाला दिसतं आहे ते ॲक्च्युली टूल्स आहेत. ह्या टूल्स वापरून तुम्ही खूप सारे ग्राफ्स बनवू शकतात. एक पटकन सरळ साधा एक्झाम्पल द्यायचं तर सपोज तुमच्याकडे हे एक एक्सेल शीट आहे. आता ही एक्सेल शीट ॲक्च्युली आम्ही कॅगलवरून घेतलेली आहे, जी की डेटा डेली एक्सपेंडिचरवाली शीट आहे की रोज आपण काय खर्च करतो, कुठे कुठे खर्च करतो, कशा पद्धतीने खर्च करतो. मीन्स गुगल पे करतो, कॅश करतो, पेटीएम करतो, ऑनलाईन पेमेंट करतो, किती वेळा ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, काय काय विकत घेतलेलं आहे, ग्रॉसरीचं सामान, किती कॅश इन आउट, बॅलन्स, हे सगळं दिलं. जर अशी आपल्याला एक्सेल शीट दिली आणि लेट्स से त्याच्यात 1000 to 2000 एंट्रीज आहेत, तर ती समजणं आपल्याला फार कठीण होतं. त्याच्या व्यतिरिक्त जर सेम डेटा आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल, जिथे ग्राफ्स रिप्रेझेंट केले जात आहेत आणि आपण बघू शकतो की आपल्याला ग्राफिकल वेने किती चांगल्यापणे हाच डेटा रिप्रेझेंट करता येईल. तर हेच आपण शिकणार आहोत पॉवर बी आयच्या सिरीजमध्ये. छोटे छोटे व्हिडिओज बनवून एक्झॅक्टली डेटाला इम्पोर्ट कसं करायचं, कोणते कोणते डिफरंट ग्राफ्स आपण वापरू शकतो आणि कसं डेटा खूप इझी तरीकेने आपण समजू शकतो. कारण की एकदा जर डेटा तुम्हाला समजला तर तो ॲनलाईज करणं तुमच्यासाठी खूप सोपं होईल. सो प्लीज या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.